हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. विष्णू. विष्णू म्हणजे तो जो सर्वव्यापी आहे. व्यापणे हा ज्याचा स्वभाव आहे, सर्व विश्वामध्ये शिरून राहतो, असे या नामाचे अर्थ आहेत. ईशावास्यम इदम सर्वम हा ईशावास्य उपनिषदामधील पहिला मंत्र आपल्याला हेच सांगतो. एकदा हे आपल्याला पटले तर जनात वा वनात आपणास स्वार्थीपणाने वागताच येणार नाही. या आकाशगंगेमध्ये आपल्या पृथ्वीचे स्थान एका मोहरीच्या दाण्याएवढे आहे. आकाशगंगेमध्ये कोट्यावधी सूर्य आहेत. त्या प्रत्येक सूर्याची ग्रहमालिका आहे. दुर्बिणीच्या टप्प्यात जेवढ्या आकाशगंगा बघता येतील त्याही पलीकडे अनेक आकाशगंगा लाखो प्रकाश वर्षे दूर आहेत, ज्या आपण आज तरी पाहणे अशक्य आहे. एवढा व्यापक योगेश्वर असूनही आपल्याही हृदयात तो आहेच आहे. ही किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. हे जाणून घेतलं की आपण या विश्वाच्या पसाऱ्याकडे आदरयुक्त कौतुकाने बघायला लागतो. आपण जर पृथ्वीचा भौगोलिक नकाशा पाहिला तर सर्व भूभाग एकसंध आहेत. राजकीय सीमा या मानवनिर्मित आहेत. म्हणूनच देव सर्वत्र असल्याने आशिया, आफ्रिका, अमेरिका या खंडातही आहे. त्यामुळे या खंडातील एखाद्या राष्ट्राने एखादी कल्याणकारी योजना राबवली तर ती आपलीच बनून जाते. एखाद्या राष्ट्रामध्ये भूकबळी जात असतील तर त्यांना सहाय्य केल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसवणार नाही. पृथ्वीवरील उपलब्ध साधनसामुग्रीचे ज्याच्या त्याच्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार योग्य असे वाटप करणे हे आध्यात्मिक जीवनाचे एक प्रधान अंग आहे. एखाद्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणे म्हणजे ईश्वरी कार्यात आपण आपला वाटा त्याची इच्छा म्हणून उचलणे होय. आणि जरुरीपेक्षा उपभोग घेणे म्हणजे ईश्वरापासून दूर जाणे होय. ईश्वराचे अस्तित्व असे सगळीकडे जाणवायला लागल्यावर आयुष्य साधं, सोपं, सुंदर बनून जातं. आपल्या या सर्व घटनांकडे साक्षीभावाने पाहण्याचा फायदा इतरांना होतोच, पण स्वतःला देखील अधिक आरोग्य, अधिक सुरक्षितता, अधिक मोकळेपणा जाणवायला लागतो. अशा या आपल्या व्यापक भावामध्ये काम, क्रोध, लोभ इत्यादी दुर्गुणांना कसा प्रवेश मिळेल? हरिओम.